राज्य शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी युजर चार्जेस आकारणीबाबत गठीत केलेल्या समितीमध्ये पुणे महसुली विभागातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्यपदावर निवड करण्यात आली। या समितीची पहिली बैठक पुणे येथे 25 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 8 दिनांक 28 मार्च 2022 अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील कलम 31 मध्ये दुरुस्ती करून कलम 1 नव्याने समाविष्ट करून बाजार समितीचे क्षेत्रात ज्या ठिकाणी व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे व त्या ठिकाणी व्यापारासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्या ठिकाणी होत असलेल्या अनुसूचीमध्ये नसलेल्या शेतमालाचे व अकृषिक मालाचे व्यापारावर युजर चार्जेस आकारणीबाबत शासनाने बाजार समित्यांना अधिकार प्रदान केला आहे। राज्याचे पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9 जून रोजी झालेल्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे युजर चार्जेस आकारणीबाबत समिती गठीत करण्याचे ठरले। त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमध्ये पुणे महसुली विभागातून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्यपदावर निवड करण्यात आली। या समितीची पहिली सभा गुरुवार 25 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता पुणे येथे पणन संचालक यांच्या दालनात आयोजित केली असल्याचे पणन संचालक शरद जरे यांनी कळवले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।